भारतातल्या गुंतवणूकदारांनी नेहमीच सोन्यात गुंतवणूक करण्याला पसंती दिली आहे। विशेष म्हणजे सर्व वयोगटातले गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतात। सोन्यात साधारण 10 ते 12% रिटर्न मिळतो। तसेच 3 ते 5 वर्षासाठी गुंतवणूक केली तर नुकसान होत नाही, हे गुंतवणूकदारांच्या लक्षात आलंय। मात्र आता लोक सोन्यात गुंतवणूक करतायत, पण काळानुसार त्यांचं माध्यम बदललं आहे। पूर्वी लोक दुकानात जाऊन फिजिकल गोल्ड खरेदी करायचे, मात्र आता लोकांनी सॉवरिन गोल्ड बॉन्ड आणि गोल्ड ETF सारख्या आधुनिक इन्स्ट्रुमेंट्सला पसंती दिली आहे। सॉवरिन गोल्ड बॉन्डची लोकप्रियता पहिल्यापासूनच आहे, मात्र मागच्या 1 वर्षात गोल्ड ETFची लोकप्रियता सर्वाधिक वाढली आहे। असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजेच AMFIच्या डेटानुसार गोल्ड ETF मधील वार्षिक गुंतवणूक 2023 मध्ये 6 पटीने वाढून 2820 कोटींवर पोहोचली आहे। विशेष म्हणजे गोल्ड ETF मध्ये असणाऱ्या फोलिओ किंवा अकाउंटची संख्या 2,73,000 होती। हा आकडा केवळ 1 वर्षात 50 लाखांच्या वर गेलाय। ETFची किंमत सोन्याच्या किमतीवर अवलंबून असते, त्यामुळे सोन्याच्या किमती जेवढ्या वाढतील तेवढाच रिटर्न गोल्ड ETF मध्ये मिळतो। गोल्ड ETF हे सोन्याच्या किमतींवर आधारित ओपन एंडेड म्युच्युअल फंड्स आहेत। पॅसिव्ह फंड असल्यामुळे त्यात गुंतवणुकीची किंमत खूपच कमी असते। इतर फंड्सच्या तुलनेत त्यांचा एक्सपेन्स रेशो बऱ्यापैकी कमी असतो। गोल्ड ETF मध्ये फंड मॅनेजरचा फारसा रोल नसतो, त्यांना केवळ सोन्याच्या किमतींमध्ये होणाऱ्या चढ उतारानुसार रिटर्न जनरेट करायचा असतो। गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये केवळ 1 युनिट खरेदी करता येतो, म्हणजेच खूप कमी पैशात गुंतवणूक करता येते। या उलट फिजिकल गोल्ड किंवा गोल्ड बॉन्ड मध्ये किमान 1 ग्रॅम सोनं खरेदी करावं लागतं, ज्यासाठी साधारण 6,000 रुपयाची किमान गुंतवणूक करावी लागते। गोल्ड ETFची खरेदी आणि विक्री शेअर्स प्रमाणेच BSE आणि NSE वर केली जाऊ शकते, मात्र यामध्ये फिजिकल गोल्ड मिळत नाही, त्यामुळे सोनं सांभाळण्याची जोखीमही नसते। गोल्ड ETFची विक्री केली की त्यावेळेच्या मार्केट रेटनुसार आपल्याला पैसे मिळतात। ज्या वेळेला शेअर मार्केट आणि इक्विटी फंड्समध्ये मंदी असते तेव्हा सोन्याच्या रेटमध्ये तेजी येते, त्यामुळे ज्यांना पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा आहे त्यांच्यासाठी गोल्ड ETF हा अतिशय चांगला पर्याय आहे, असं मत पर्सनल फायनान्स एक्सपर्ट जितेंद्र सोळंकी यांनी व्यक्त केलंय। सोन्यामध्ये मध्यम जोखीम घेऊन साधारण 10 ते 12% रिटर्न मिळतो। महागाईपेक्षा जास्त रिटर्न मिळत असल्याने प्रत्येक गुंतवणूकदाराने सोन्यात गुंतवणूक केली पाहिजे। सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे 3 प्रमुख पर्याय आहेत। यामध्ये फिजिकल गोल्ड, RBIचे गोल्ड बॉन्ड आणि गोल्ड ETF यांचा समावेश आहे। ज्यांना सोन्यामध्ये SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी गोल्ड ETF हा सर्वात चांगला पर्याय आहे। यामध्ये तुम्ही ऑटो डेबिट फॅसिलिटीचा वापर करून सिस्टमॅटिकली गुंतवणूक करू शकता। ज्यांना गोल्डमध्ये स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग करायचंय त्यांच्यासाठीही गोल्ड ETF हा अतिशय चांगला पर्याय आहे। ज्या प्रकारे आपण डीमॅट अकाउंटमधून शेअर्सची खरेदी विक्री करतो त्याच प्रकारे गोल्ड ETFची खरेदी विक्री करता येते। या सगळ्या फायद्यांचा विचार करता प्रत्येक गुंतवणूकदाराने गोल्ड ETFची माहिती घेतली पाहिजे। यातून आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार असेल तर या गुंतवणुकीचा नक्की विचार केला पाहिजे।